बनवते मामी? मसाला डोसा. ओके, गेट रेडी गँग. आता आपण कुकरला बटाटे लावून घेऊ. आता कुकरच्या 2 शिट्टे होऊ द्या. पण आता बटाटे उकळून घेतलेले आहेत. आता आपण हे बटाटे सोलून घेऊया. आता अद्रक, लसूण, मिरची आणि कढीपत्त्याचं वाटण करून घेऊया. आता आपण भाजी बनवून घेणार आहोत. त्याला लागलेले साहित्य: आपण केलेले वाटण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि कांदा. आपण बटाटे स्मॅश करून घेऊया नीट. कढईत आपण तेल तापवून घेतलेलं आहे. त्यात आपण जिरा व मोहरी टाकणार आहे. आता जिरा आणि मोहरीला छान अशी फोडणी आल्यावर आपण त्याच्यात केलेलं वाटण टाकणार. आणि त्याला नीट परतून घ्यायचंय. ते छान असं परतून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यात कांदा, कढीपत्ता, आपला कांदा लालसर झालेला आहे तर त्याच्यात आपल्याला टाकायची आहे थोडीशी हळद, गरम मसाला आणि धणे जिऱ्याची पूड आणि याला नीट मिक्स करून घ्यायचं. आपण पूर्वी स्मॅश केलेले बटाटे कढईत टाकणार आहोत. नीट सगळे बटाटे टाकून घ्यायचे आहेत. आणि मग ते नीट मिश्रण एकजीव करून घ्यायचंय. मिश्रण आता नीट एकजीव झालेलं आहे. त्याच्यात आपण आता कोथिंबीर टाकून मंद आचेवर त्याला एक वाफ येऊ द्यायची आहे झाकण ठेवून. त्याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कोथिंबीर फक्त वरच्या भागाला लागणार नाही असं. तर आपली छान अशी चवदार बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आता हे आपलं डोस्याचं पीठ आहे. याच्यासाठी आपण डाळ आणि तांदूळ 6-7 तास भिजवून ठेवले. त्याच्यानंतर ते वाटल्यानंतर आपण ते 6 तास कमीत कमी भिजवून ठेवले फर्मेंट व्हायला. आणि त्याच्यात आपण आता मीठ टाकत आहोत चवीनुसार आणि त्याला आपण नीट मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मिठाचे काही लम्स राहणार नाहीत आणि सगळं छान लागेल. आता आपण टाकू त्यात थोडासा सोडा, खायचा सोडा. आपल्या मसाला डोसाला लागणारं साहित्य: चिरलेला टोमॅटो, कॅप्सिकम, काकडी, कोथिंबीर. तुम्हाला लागलं तर तुम्ही याच्यात गाजर, कॅबेज किंवा कांदाही टाकू शकता. करतोय छान असा आपला डोसा बनत आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. मसाला डोसा होतोय रेडी. त्याच्यावर आपण टाकलं टोमॅटो, कॅप्सिकम, क्युकंबर आणि कोथिंबीर. आता आपण टाकतोय मॅजिक इन्ग्रेडियंट, दॅट इज चीज. वाव, इतका छान लागतो माहिती आहे चीजने डोसा. आता याला घ्यायचंय गोल गोल करून तव्यावरनं डायरेक्ट प्लेटमध्ये. चलो लेट्स सी हाऊ इट टेस्ट. कसा झालाय चिव डोसा? एकदम छान, चवदार, खुसखुशीत. मामी, डोसा एक